स्वामी तिन्ही जगाचा ऐविना भिकारी. या ओळी आपण लहानपणापासून ऐकतो, पण या शब्दांचा खरा अर्थ तेव्हाच कळतो जेव्हा आपण आयुष्याच्या वळणावर मागे वळून आपल्या आईकडे पाहतो. हे केवळ 2 अक्षरी नाव नाही, तर या अथांग विश्वातलं सर्वात मोठं सुरक्षिततेचं कवच आहे. माझा जन्म झाला तेव्हा मी या जगात सर्वात आधी कुणाला पाहिलं असेल तर ते माझ्या आईला. त्या दिवशी तिच्या वेदना किती असतील याची मला कल्पना नाही, पण माझ्या पहिल्या रडण्याने तिच्या चेहऱ्यावर जे हसू आलं होतं तेच माझं पहिलं जग होतं. लहानपणी मी जेव्हा तिच्या बोटाला धरून चालायला शिकले तेव्हा मला माहिती होतं की मी कितीही वेळा पडले तरी मला सावरणारे 2 हात तिथे कायम आहेत. जसजशी मी मोठी होत गेले तसतसं आई आणि माझं नातं एका सुंदर वेलीसारखं बहरत गेलं. आई म्हणजे माझ्यासाठी फक्त आई नव्हती, तर ती माझी पहिली मैत्रीण होती. शाळेतून आल्यावर दप्तर फेकून सगळ्यात आधी तिला शोधणं आणि जोपर्यंत दिवसभराची सगळी बडबड तिला सांगून होत नाही तोपर्यंत मला चैन पडायचं नाही. तिला कदाचित माझ्या त्या बालिश गोष्टींमध्ये रस नसेलही, पण ती मान डोलवत सगळं ऐकून घ्यायची. तिच्या त्या शांतपणे ऐकण्यानेच मला जगाशी लढण्याचं बळ मिळायचं. आईच्या त्यागाबद्दल बोलायचं झालं तर शब्द अपुरे पडतात. मला आजही आठवतंय, घरात एखादीच चांगली वस्तू असली किंवा जेवणात एखादा पदार्थ कमी असला तर आई नेहमी म्हणायची, "मला भूक नाहीये ग बाळा, तू खाऊन घे." तेव्हा मला खरंच वाटायचं की आईला भूक नसेल. पण आज कळतंय, तिची ती भूक तिच्या मुलांच्या सुखासाठी तिने मारलेली असायची. स्वतःसाठी कधी नवीन साडी न घेणारी आई, पण सणासुदीला माझ्यासाठी नवा फ्रॉक घेण्यासाठी बाबांकडे हट्ट करायची. स्वतःच्या स्वप्नांची होळी करून तिने आमच्या आयुष्याची दिवाळी साजरी केली. मायलेकीचं नातं हे असंच असतं. कधी भांडणं, कधी रुसवा, तर कधी एकमेकींशिवाय एक क्षणही न करमणं. आई मला ओरडायची तेव्हा मला खूप राग यायचा. वाटायचं आईला मी का समजत नाही, पण आज जेव्हा मी आरशात पाहते तेव्हा मला माझ्यात माझी आईच दिसते. तिचं ते बोलणं, तिचं ते वागणं आणि तिची ती काळजी करण्याची पद्धत, हे सगळं नकळत माझ्यात उतरलं आहे. खरा कठीण प्रसंग तर तेव्हा आला जेव्हा माझ्या लग्नाची वेळ आली. त्या दिवशी आई आणि मी दोघीही एकमेकींकडे बघत नव्हतो, कारण आम्हाला माहिती होतं जर नजरानजर झाली तर अश्रूंचा बांध फुटेल. लग्नाच्या मंडपात जेव्हा विदाईची वेळ आली तेव्हा आईने मला मिठी मारली. त्या मिठीत तिने जणू तिचं सर्वस्व मला दिलं होतं. तिने माझ्या कानात फक्त एकच गोष्ट सांगितली, "बाळा, आता तुझं घर सासर आहे, तिथे सुखाने राहा." पण मला माहिती होतं, घराबाहेर पडताना आईच्या काळजाचा एक तुकडा तिथेच राहिला होता. लग्नानंतर सासरी गेल्यावर जेव्हा रात्री झोप येत नाही तेव्हा आईच्या कुशीची आठवण येते. तिथे उशी तर मऊ असते, पण आईच्या कुशीत जी ऊब होती ती जगातल्या कोणत्याही महागड्या गादीवर मिळत नाही. आईचा एक फोन आला की मनावरचं सगळं दडपण हलकं होतं. ती फक्त विचारते, "जेवलीस का ग?" या एका प्रश्नात जगाचं सगळं प्रेम साठलेलं असतं. आज मागे वळून पाहताना जाणवतं की आपण आयुष्यात कितीही मोठे झालो, कितीही पैसे कमावले किंवा कितीही नाव कमावलं, तरीही आईसमोर आपण कायम तीच लहान मुलगी असतो. तिचं प्रेम कधीच कमी होत नाही आणि तिचा त्याग कधीच संपत नाही. ती आपल्याला जग बघायला शिकवते, पण स्वतः मात्र कायम पडद्यामागे राहून आपल्या यशाचा आनंद साजरा करते. आईच्या पायाशी स्वर्ग असतो असं म्हणतात, ते उगाच नाही. कारण तिने आपल्यासाठी जे केलं आहे त्याची परतफेड आपण 7 जन्मातही करू शकत नाही. आई म्हणजे देवाचं दुसरं रूप आहे. जोपर्यंत आईचा हात आपल्या डोक्यावर आहे तोपर्यंत आपल्याला कोणत्याही संकटाची भीती वाटत नाही. आई म्हणजे एक असा दिवा आहे जो स्वतः जळतो पण घराला कायम प्रकाशात ठेवतो. मैत्रिणींनो, तुमची आई तुमच्या जवळ असेल तर आजच तिला जाऊन एक घट्ट मिठी मारा. कारण जगात सगळी नाती बदलतील, पण आईचं प्रेम कधीच बदलणार नाही. आई आहे म्हणून आपण आहोत आणि आई आहे म्हणूनच हे जग सुंदर आहे. जर ही कथा ऐकताना तुमच्याही डोळ्यांत पाणी आलं असेल आणि तुम्हाला तुमच्या आईची आठवण आली असेल तर या व्हिडिओला लाईक करा. आपल्या आईबद्दलची एखादी आठवण कमेंटमध्ये नक्की सांगा आणि हा व्हिडिओ तुमच्या आईला किंवा जवळच्या व्यक्तींना शेअर करा. अशाच हृदयस्पर्शी कथांसाठी आपल्या चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका.
तुमच्या प्रेमासाठी आणि प्रतिसादासाठी खूप खूप धन्यवाद.